आजच्या या आम्ही भारतीय लोक संवाद संमेलनाच्या निमित्तानं यवतमाळमध्ये आज मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक बालकृष्ण सरकटे, या मंचावरती उपस्थित असलेले जे इतर मान्यवर वक्ते आहेत ते सर्व, आणि इथं जमलेल्या सर्व बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, आज सरांनी मगाशी म्हटलं की मी थोडंसं सुधारणा परिचय करून देताना सांगितलं, IBN लोकमतमध्ये मी सॅम बरोबर काम नाही केलं. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर जो पहिला जॉब माझा होता CDOT मधला, ज्याच्यातून टेलिकॉम रेव्होल्युशन घडत होतं, त्यात सॅम पित्रोदा माझे पहिले बॉस होते. आणि IBN लोकमतमध्ये जर्नलिस्ट म्हणूनच मी काम करत होतो. तर सरांनी सांगितलं पहिलेच की आज हा संविधानाच्या शाळेचा, प्रयोगशाळेचा पहिल्या तासाचा इथं असलेले सगळे विद्यार्थी आहेत. तर आणि हे आम्ही भारतीय लोक असं लिहिलं आहे, पण आपल्या संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक ही जी 3 पहिली शब्द आहेत. आणि कल्पना करून बघा की हे 3 शब्द आपल्याला केवढं एम्पावर करतात. कारण तोपर्यंत हे अशा पद्धतीने हे लिहिलं जाईपर्यंत आपण सर्वजण आम्ही नव्हतो. प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या बेटावरती, प्रत्येक जण आपापली वेगळी स्वतंत्र वेगवेगळी अशी काहीतरी ओळख घेऊन होता. या संविधानाच्या पहिल्या शब्दाने आपल्याला आम्ही बनवलं, दुसऱ्या शब्दाने आपल्याला देश दिला, दुसऱ्या शब्दाने आपल्याला देश दिला. कारण तोपर्यंत हा देश म्हणूनही नव्हता. तोपर्यंत ही सगळी वेगवेगळी संस्थानं वेगवेगळ्या राजांच्या नावाखालती, त्यांच्या पंतप्रधानांच्या हाताखालची, त्यांच्या पेशवाईच्या हाताखालची अशा पद्धतीची सगळी राजवट देशभरामध्ये होती. 652 संस्थानं देशात त्यावेळेला होती. यांनी पहिल्यांदा आपल्याला आम्ही बनवलं, नंतर आपल्याला हा देश दिला भारत आणि भारताचे लोक. कारण तोपर्यंत तेही नव्हतं. आम्ही लोक ही कल्पनाच संकल्पनाच नव्हती. प्रत्येक जण विखुरला होता वेगवेगळ्या जाती, धर्मात, पंथात. हा असा नाहीये की आम्ही भारतीय हिंदू, आम्ही भारतीय मुसलमान, आम्ही भारतीय ख्रिश्चन, आम्ही भारतीय आदिवासी, असं काही नाही. आम्ही भारतीय लोक, आपल्या सर्वांची एक समान ओळख आम्ही भारतीय लोक ही या पहिल्या 3 शब्दांनी आपल्याला दिली. जगातलं हे पहिलं संविधान जे लोकांनी लोकांना अर्पण केलं. हे कुठल्या देवाला अर्पण केलेलं नाही, हे कुठल्या धर्माला अर्पण केलेलं नाही, हे लोकांनी लोकांना अर्पण केलेलं आहे. हे जगातलं पहिलं संविधान जे जेंडर न्यूट्रल आहे, जे रेस न्यूट्रल आहे. अमेरिकेतलं संविधान सुद्धा जेंडर न्यूट्रल नव्हतं. अमेरिकेचं संविधान सुद्धा रेस न्यूट्रल नव्हतं. अगदी मॅग्ना कार्टा 800-850 वर्षापूर्वी जिथं लोकशाहीचा म्हणजे उद्गाते जन्म झाला असं म्हटलं जातं, तिथंही जेंडर न्यूट्रल नव्हतं आणि रेस न्यूट्रल नव्हतं. महिलांना मतदानाचे अधिकार नव्हते. काळ्या वर्णाच्या आफ्रिकन अमेरिकन्सना मतदानाचा अधिकार नव्हता. या देशातल्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला पहिल्या दिवसापासून सर्व अधिकार आणि हक्क दिले. आणि ते जेंडर न्यूट्रल आहे, ते रेस न्यूट्रल आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याचा संदर्भ पुढे येईल. हे जास्त महत्वाचं का होतं, एक छोटीशी त्याच्या पाठीमागची एक कहाणी सांगतो जी खूप लोकांना माहीतच नाहीये. कारण संविधान सभेचे वृत्तांत खूप जणांनी वाचले, पण संविधान जन्माला येत असताना त्या आधी अशीच एक पॅरलल प्रक्रिया चालू होती. त्याच्यावरती मी ऍक्च्युली आता पुस्तक लिहित संपत आलंय. म्हणजे भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली. 27 ऑगस्ट 1947 ला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे ते चेअरमन होते आणि त्यांना सांगितलं की भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक घ्यायची आहे आणि त्यासाठी मतदार यादी तयार करायची आहे. आणि ती मतदार यादी 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट असलेला प्रत्येक जण हा मतदार असेल. आता हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. याचं कारण भारताला निवडणुकीची ओळख ही 1935 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला आणि 1937 ला पहिल्या प्रांतिक निवडणुका झाल्या. त्यावेळची मतदार यादी ही
क्वालिफाईड फ्रँचाईज ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये मतदार कोण असेल याचे निकष ठरलेले होते, की पदवीधर असेल, इन्कम टॅक्स पेयर असेल, प्रॉपर्टी ओनर असेल आणि या 3 कॅटेगरीतल्या पुरुषांची आई, मुलगी किंवा पत्नी, एवढेच देशाचे मतदार असतील होते म्हणजे तेव्हा 37ला. आणि ब्रिटिश इंडियाची म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांची मिळून बनलेली मतदार यादी होती 2,80,00,000. 2,80,00,000. आणि 47ला पंडित नेहरू सांगतायत की 21 वर्षाचा प्रौढ हा एकमेव निकष. आणि किती असतील माहित नाही, काहीही कल्पना नाही. मग देशभरातल्या प्रशासकीय व्यवस्थेला पत्र पाठवली गेली, कारण एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय व्यवस्था इंग्रजांनी निर्माण केलेली होती म्हणून सगळ्यांना पत्र पाठवली. आणि ते नेहरूंनी सांगून ठेवलं की कालपर्यंत अडथळे आणणारी ही प्रशासकीय व्यवस्था आज अचानक सहकार्य करेल अशा भ्रमात राहू नका. आधीच त्यांना पत्र पाठवून विचारा की संभाव्य अडचणी काय येतील. या 2 निकषांवर मतदार यादी बनवायची आहे. आणि मग पत्रांचा ओघ सुरू झाला. मी निवडणूक आयोगाच्या 1600 आर्काईव्ह केलेल्या फाईल्स विकत घेतल्या आहेत आणि काटा येतो अंगावर, डोळ्यात 1000 वेळेला पाणी येतं ते वाचत असताना. 7,92,000 पत्र आली देशभरातून. वेगवेगळे नागरिक संघटना, ऑर्गनायझेशन्स, पक्ष अनेकांनी ती पत्र पाठवली. प्रत्येक पत्राचं उत्तर जास्तीत जास्त 14व्या दिवशी दिलं गेलं. त्याचं स्वतंत्र रजिस्टर आहे. आणि आलेल्या पत्राचं उत्तर, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, विचारलेल्या शंकेचं उत्तर, या प्रत्येक गोष्टीचं स्पेसिफिक उत्तर प्रत्येकाला दिलं गेलं. आज जशी सरकारी उत्तरं असतात की तुमचे पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाला पाठवून दिले, टाटा, असं नाही. प्रत्येक सूचनेचं व्यवस्थित उत्तर त्या पत्रामध्ये दिलं गेलं. 7,92,000. विचार करा, कम्प्युटर नव्हते. या प्रत्येक गोष्टीचं उत्तर सरकारतर्फे दिलं गेलं. दर 8 दिवसांनी ती कोर कमिटी बनवली होती, त्यांची बैठक व्हायची. मुंबई प्रांत होता, मुंबई प्रांताच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं ठरवायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, ट्रान्सजेंडर्सला मतदार यादीत घ्यायचं का. आणि मुंबईमध्ये जे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत, जे फुटपाथवर राहतात, चाळीच्या जिन्याखाली राहतात, गॅलरीमध्ये झोपतात किंवा कुठल्या तरी हॉटेलात नोकरी करतात आणि तिथंच राहतात, त्यांचं काय करायचं. तर मग एक सार्वत्रिक आदेश काढला. त्यात असं सांगितलं आणि त्या मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये पंडित नेहरू म्हणाले की गावागावात, वस्ती वस्तीत, ऑन द बीट्स ऑफ ड्रम, दवंड्या पिटवा आणि लोकांना विचारा की तुमचं वय कसं ठरवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावर राजेंद्र प्रसादांनी त्या मीटिंगमध्ये त्यांना विचारलं की हे करता येईल का. त्यावर नेहरूंनी सांगितलं हे करावं लागेल, कारण या देशातल्या बहुतांश लोकांनी लोकशाही नावाचा फक्त शब्द ऐकलाय, तो काय असते ही त्यांना माहित नाही. आणि जेव्हा आपल्या प्रशासनाचा माणूस या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं नाव, तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा त्यांचं वाक्य इतकं सुंदर आहे, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं जन्माला येतील त्या दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपडीच्या दारात. त्याला वाटेल की अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो काय करा आणि सरकार त्याप्रमाणे वागतं, मी सांगितल्याप्रमाणे सरकार वागतं. त्या दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपडीच्या दारात लोकशाहीची मुळं जन्माला येतील, आकांक्षा जन्माला येईल. आणि भविष्यात जेव्हा जेव्हा अडचण येईल लोकशाहीवर, तेव्हा तेव्हा त्या झोपडीच्या दारात जन्माला आलेल्या लोकशाहीची मुळंच या देशाची लोकशाही टिकवतील. प्रॉफिटिक ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तसं ते वाक्य आहे. आणि मग दवंड्या पिटवल्या गेल्या. गावागावात, वस्ती वस्तीत जाऊन लोकांना विचारलं गेलं, लोकांनी सूचना केल्या. म्हणजे उदाहरणार्थ 1933 साली नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापूर आला. लोकांनी सांगितलं आमच्या परिसरात घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आम्हाला पाठवा आणि आम्ही दिलेल्या उत्तरावरून अंदाज घ्या की तो 33 साली महापूर आला तो बघायला तू गेला होतास का, कसा गेला होतास, बोट धरून गेला होता का कडेवर गेला होतास. मग बोट धरून गेला याचा अर्थ 7-8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22चा, याला घ्या मतदार यादी. लोकांनी दिलेल्या उत्तरांवरून सरकारने अंदाज केला की याचं वय आता काय असेल. 42च्या चळवळीच्या वेळेला तू काय करत होतास, पाहिलं होतास का. ही सगळी धडपड
या देशातल्या त्या शेवटच्या माणसाला त्याचं सरकार निवडून देण्याचा अधिकार देण्यासाठीची होती. महिलांची नावं मतदार यादीमधली ही ओळख होती 37 साली. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी तिची ओळख होती. आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंत ती मतदार, तो मेला तर त्यांचा मतदानाचा अधिकार नाही. आणि मध्य भारतातल्या बायकांनी विरोध केला नाव नोंदवायला. त्यांनी सांगितलं की आमच्या पतीला आमचं नाव माहितीये तेवढं पुरेसं आहे, सरकारी अधिकाऱ्याला ते माहीत असायची काही जरूर नाही. त्याच्यावरती रेडिओवर जाहिराती दिल्या. महिला काँग्रेसतर्फे जनजागृतीची मोहीम राबवली गेली की या नावाच्या बरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होतील आणि पतीच्या मृत्यूनंतरही ते शाबूत राहावे असं वाटत असेल तर तुमचं नाव नोंदवा. आणि मग महिलांनी त्यांचं नाव नोंदवायला सुरुवात केली. या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये जगात अमेरिकेत बायकांना मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा अमेरिकेतली राजदूत भारताची बाई होती. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. या महिलांना मिळालेला मतदानाचा अधिकार, या देशाचं सरकार निवडण्याचा अधिकार, हे आता टिंपाड बोलतात 70 वर्षात काय केलं. जे 5000 वर्षात या देशात झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. आणि ही सगळी मतदार यादी प्रचंड मोठ्या प्रक्रियेमधून गेली. ही बनत असताना ट्रान्सजेंडर बद्दल नेहरूंनी उत्तर लिहिलं, ऑफकोर्स दे आर व्होटर्स ऑफ इंडिया, अवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक. ट्रान्सजेंडर सुद्धा या देशाचे मतदार आहे पहिल्या दिवसापासून, स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून. म्हणून मी म्हटलं की ही जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल का आहे. या देशातली लोक पहिले या देशातले मतदार बनले, नंतर नागरिक बनले. कारण आधी मतदार यादी तयार झाली, मग संविधान आलं. मतदार यादी जेव्हा तयार झाली त्यावेळेला BN रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं की 14,92,00,000 मतदारांचा समावेश असलेली, 49.2% महिलांचा सहभाग असलेली, 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. माझा विश्वासच बसत नाहीये की हे अस्तित्वात आलंय. आणि त्याला एका ओळीचं उत्तर नेहरूंनी लिहिलं की दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आपण आज कल्पनाच करू शकत नाही. घरांचे नंबर द्यायचे होते. म्हणजे वात्रट प्रशासन कसं असतं, एका प्रशासकाने पत्र पाठवलं, त्यांनी विचारलं घरांचे नंबर कुठल्या दिशेने कुठल्या दिशेकडे द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे. आणि मग त्याच्यात चर्चा झाली त्या कोअर ग्रुपमध्ये. बाबासाहेबांनी सांगितलं की नॉर्थ ईस्ट पासून साऊथ वेस्ट कडे आणि साऊथ ईस्ट पासून नॉर्थ वेस्ट कडे या दिशांनी घरांचे नंबर द्या. त्यावर पुन्हा प्रश्न झाला की असं का करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं की या देशातला उच्चवर्णीय समाज हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशेला राहतो आणि उरलेला सर्व बहुजन समाज इतर दिशांना विखुरलेला असतो. पूर्वग्रह दूषित अधिकारी असेल तर तो या लोकांना मतदार यादीत घेण्यापासून वंचित ठेवेल. हे होऊ नये म्हणून मतदार घरांचे नंबरच अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक मतदार यादी होईल. आणि हे आपल्या त्या आईबापांनी केलं, त्या या देशाच्या नेतृत्वाने केलं. ही लोकशाही कुठं न्यायची होती. निर्वासित इतके आले होते, म्हणजे नुसत्या फाळणीमुळे झालेले नाहीत, देशांतर्गत खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं होतं. निजामाच्या राजवटीतून महाराष्ट्रामध्ये लोक येत होती, असे ठिकठिकाणून निर्वासित फिरत होते. त्यावेळेला आसाम मधल्या रिफॉर्म कमिशनरने अशी दवंडी पिटवली, त्याने असं लिहिलं की बंगाली भाषा बोलणारे हिंदू, मुद्दाम ऐकून घ्या, बंगाली भाषा बोलणारे हिंदू हे ईस्ट पाकिस्तान मधून आसाममध्ये येत आहेत आणि यांना जर का इथल्या मतदार यादीत घेतलं तर हे एक दिवशी आसामला बंगिस्तान करतील, कारण हे बांगला भाषा बोलतात. त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नका. त्याला सस्पेंड केलं गेलं ताबडतोब आणि नवीन आदेश तिथं काढला गेला की निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक हाच त्यांचा घर क्रमांक समजा आणि त्यांच्याकडून फक्त एक अंडरटेकिंग घ्या की उरलेला काळ ते भारतात राहायला तयार आहेत, पण त्यांना या मतदार यादीत घ्या. अशातून ही मतदार यादी तयार झाली. हा जो देशभरातून 7,92,000 पत्र आलेली होती त्यातून जो फीडबॅक मिळत होता त्यावर आधारित चर्चा संपूर्ण संविधान सभेमध्ये झाल्या की या देशाची लोकशाही कोणी अशी हस्तिदंती मनोऱ्यामधून तुमच्यावर लादलेली नाहीये. ही आपल्या तुमच्या माझ्या
फीडबॅक मधून, आपण दिलेल्या प्रतिसादामधून ही लोकशाही जन्माला आलेली आहे. प्राणपणाने हिचं रक्षण करावं लागेल आपल्याला त्याच कारणामुळे. आणि आज काय होत आहे, म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे खूप आपण बोलतो, लक्षातच घेत नाही की या तिन्ही गोष्टींवरती हे सरकार हल्ला करत आहे. तुमच्या शिक्षणावर हल्ला करत आहे, संघटित होण्यावरती हल्ला करत आहे, संघर्ष करण्यावरती हल्ला करत आहे. ही जी नवीन न्याय संहिता आणलेली आहे या सरकारने, आणि आता महाराष्ट्रात जो जनसुरक्षा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, तो माहित नाही त्याचा ऑर्डिनन्स पण होऊ शकतो. पण तुम्हाला संघटित होण्यावरती बंदी, तुमच्या संघर्ष करण्यावरती बंदी. सरकार वाटेल त्याला अतिरेकी ठरवेल आणि तुरुंगात ठेवून देईल. पूर्वी पोलीस कस्टडी 15 दिवसाची असायची, मेडिकल टेस्ट करावी लागायची. आता 90 दिवसाची पोलीस कस्टडी, मेडिकल टेस्ट कंपल्सरी नाही. कितीही टॉर्चर केलं जाईल. हे होऊ द्यायचंय का या देशात? हे इंग्रजांपेक्षा वाईट, म्हणजे इंग्रजांच्या राजवटीतला हा 15 दिवसाचा कायदा आपण असं म्हणायला लागलो की हा ड्रॅकोनियन लॉ आहे, आणि त्याच्यापेक्षा भयंकर या सरकारने करून ठेवलंय. आणि हा पुण्यामध्ये येतो छपरी तडीपार, आणि पवार साहेबांबद्दल काय बोलला? भ्रष्टाचाराचं काय सरगना आहे. याचा स्वतःचा इतिहास काय आहे? यांनी स्वतः डायरेक्टर असलेल्या माधवपुरा बँकेमध्ये जो घोटाळा केला, केतन पारीख कडून लाच घेतली, 1800 कोटी रुपये बँकेचे बुडवले, त्यात हा आरोपी होता. अहमदाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक नोटबंदी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या बँकेमध्ये 900 कोटी रुपये जमा झाले. सहकारी बँकांना परवानगी नव्हती नोटा बदलण्याची. एकमेव अहमदाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेने पैसे घेतले. कसं काय झालं हे? इथं हा डायरेक्टर होता. आणि पवार साहेबांना अशी नावं ठेवतो, त्यांना पद्मविभूषण दिलं ना मोदी सरकारने. या देशातला सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान हा दिला. आज या सरकारची अवस्था काय आहे? अभिव्यक्ती स्वतः. आता काय म्हणजे ब्रॉडकास्ट बिल आणणार, आणि ब्रॉडकास्ट बिल मार्फत तुम्ही फेसबुकवर काही लिहिलं तर तुम्ही सुद्धा ब्रॉडकास्टर समजले जातील, आणि त्याबद्दल तुम्हाला तुरुंगात ठेवलं जाईल. मला म्हणतात तुझं युट्यूब चॅनल बंद करून टाकतील आहे. म्हटलं बंद करतील तर बंद करतील, मी झाडावर चढून बोलेन. माझ्या बोलण्यावर कशी बंदी आणाल? बोलण्यावर कशी बंदी आणाल? एक चॅनल बंद केलं. न्यायमूर्ती लोयांचा खून ज्या दिवशी केला, ती बातमी ज्या दिवशी करायला मी सुरुवात केली, त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली, त्याच दिवशी ठरवलं होतं नोकरी जाईल बिल, हे सगळं माहिती होतं, हल्ले होतील माहिती होतं, गोळीबार होईल माहिती होतं. तेव्हाच ठरवलं की या दिवसानंतर, ही प्रसिद्ध झाल्यानंतर रोज या सरकारच्या विरोधात लढायचं, मरेपर्यंत लढायचं. कारण फक्त एका न्यायाधीशाचा खुनाचा विषय नाहीये, या न्याय व्यवस्थेला घाबरवण्याचा तो प्रयत्न आहे. आणि न्याय व्यवस्था जर घाबरली तर या देशातला गरीब कोणाकडे न्याय मागायला जाईल? मी रस्त्यावर पेपर विकून शिक्षण घेतलेलं आहे. आमचा नाशिकला पेपर स्टॉल होता, मी घरी पेपर टाकायचो लोकांच्या, इयत्ता 4थी पासून 12वी पर्यंत. मलाही माहिती आहे ते कष्ट काय असतात. दंगल असली तरी पेपर टाकायला जावं लागायचं. कालच मी अमरावतीत सांगत होतो, माझे एक मित्र आहेत त्यांना, दंगल असेल तरी पेपर टाकायला जावं लागतं, पूर आला तरी पेपर टाकायला बाहेर जावं लागतं, थंडी कडाक्याची असेल तरी बाहेर जावं लागतं पहाटे. हे सर्व केलेलं आहे. मला माहिती आहे या देशातला गरिबाला काय त्रास असतो त्याची रोजची रोटी कमवण्यासाठी. 10 पेपर विकले, 50 पैशाला होता महाराष्ट्र टाइम्स. 10 पेपर विकल्यानंतर 7.5 रुपये मिळायचे, 15% रक्कम मिळायची. आणि 5 पेपर उरले तर सगळ्या मिळालेले सगळे पैसे वाया जायचे. कित्येक वेळेला ओक्साबोक्षी रडलेलो आहे की 3 पेपर उरले, 4 पेपर उरले, 5 पेपर उरले. हे लक्षात घ्यायला पाहिजे. ती वेदना आपल्याला समजलीच पाहिजे की हा काय प्रकार चाललेला आहे. आणि आज त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तुम्ही वेगवेगळ्या नावं देऊन त्याच्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्न करताय. होऊच देणार नाही. हे होऊ कसं शकतं? या देशामध्ये काय सरकार तुम्ही चालवताय? पेपर लीक, मंदिर लीक, संसद पण लीक. लिकेजची सुद्धा काय पराक्रमी सरकार आहे या बाबतीत. प्रत्येक गोष्ट लीक. तुम्हाला कुठलीही सरकारी नोकरी करायची असेल, तुम्ही समजा MPSC ची प्रिपरेशन करत असाल आणि लीक झाले पेपर,
काय यातना होतील मला सांगा. संपूर्ण मेहनत घेतात विद्यार्थी आणि ती मेहनत घेतल्या बरं इतके बेशरम की या नीटच्या पेपरमध्ये पोस्ट डेटेड चेक घेतलेत. त्याचे जे पैसे यांनी घेतले ज्यांच्यासाठी हे केलं त्यांच्याकडून पोस्ट डेटेड चेक घेतलेत 35-35 लाख 3-3 कोटी रुपयाचे. या पद्धतीने या देशाचे सरकार चालणार. हा समृद्धी महामार्ग 560 किलोमीटर लांबीचा बनला, 56,000 कोटी रुपये खर्च झाले, 1 किलोमीटरला 100 कोटी रुपये. आता लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर होण्याच्या 3 दिवस आधी महाराष्ट्र सरकारने एक्सप्रेस कॉरिडॉर जाहीर केले 6. 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता, 90,000 कोटी रुपयाचे रस्ते जाहीर केले. विचार करा 273 कोटी रुपयात 1 किलोमीटर रस्ता. चांद्रयानला 615 कोटी लागले चंद्रावर जायला. ही 1 किलोमीटर जायला 273 कोटी. 1 फुटासाठी 9 लाख रुपये 1 फुटासाठी. हे बोलणार आपल्याला हे फडणवीस आणि फडणवीसनी सांभाळलेले अग्निवीर एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे हे सगळे अग्निवीर आहेत फडणवीसचे. आणि सैन्यामधल्या अग्निवीरांना प्रत्येकाला 4 वर्ष असतात. इथं तिघांना मिळून 4 वर्ष मिळते. आणि यांची युटिलिटी संपली की काही नाही, पेन्शन नाही, ग्रॅच्युइटी नाही, मेडिकल नाही, कॅन्टीन नाही, काहीच नाही. काय या गोष्टींचा आपण विचार करणं भाग आहे. कारण हे तुमच्या आणि माझ्या खिशातले पैसे आहेत. हा 273 कोटी रुपयाचा 1 किलोमीटर रस्ता जेव्हा बनेल तेव्हा ते पैसे तुमच्या खिशातून काढून घेतले जातील टोल लावून. आणि मग काय सांगणार, लाडकी बहीण है ना 1500 रुपये. त्या लाडक्या बहिणीची पर्स गेली 10 वर्ष चोरताय त्या पर्समधून पैसे. गॅस सिलेंडर 1000 रुपये करून ठेवला, 1100 रुपये केला. पहिले म्हणजे 1200 झाला, त्याच्यातून 200 रुपये कमी केले आणि म्हणे बहिणीला काय भाऊबीजेची भेट दिली. म्हणजे प्रेताची दाढी केली म्हणजे तिरडीचं वजन कमी होतं का? आधी 1200 करायचं मग 200 रुपये कमी करायचं 1000 रुपये. दर महिन्याला 600 रुपये एक्स्ट्रा. पेट्रोल डिझेलवरती रोज 1च लिटर आपण तुम्ही भरत असाल असं जर समजलं तर रोज 50 रुपये 60 रुपये काढले तिच्याकडून. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला, त्यातून किती पैसे काढले आणि आता काय देणार 1500 रुपये. पण त्यातही लिंगभेद किती, म्हणजे महिलांचा द्वेष किती लक्षात घ्या. याच्यावरून ज्या वेळेला टीका झाली तेव्हा लाडका भाऊ आणि लाडक्या भावांना काय 8,000 10,000 12,000. म्हणजे 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएट मुली नाही आहेत का? त्या मुलींना का नाही? पण 12वी झालेला मुलगा असेल तर त्याला 10,000 रुपये मिळणार. 12वी झालेली मुलगी असेल तर लाडकी बहीण 1500 रुपये आणि त्याला 12,000 रुपये. हे याच्यात पैसे खर्च करणार. मी तर असं म्हणतो अख्खा महाराष्ट्र आमचा लाडका आहे. म्हणून पुरके सर तुम्ही आता पुन्हा मंत्री व्हाल या निवडणुकीनंतर. लाडका महाराष्ट्र आमचे 25 रुपये पेट्रोलचे कमी करा, 20 रुपये डिझेलचे कमी करा, 500 रुपयाला आम्हाला गॅस सिलेंडर द्या. जात नाही, लिंग नाही, शिक्षण नाही, कोणी अर्ज करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. अख्खा महाराष्ट्र आमचा लाडका. तुम्ही लाडका महाराष्ट्र करून टाका. आणि त्याला कमी पैसे लागतील ते करायला. हे 40-40 हजार कोटी रुपयाच्या तरतूद करणार. कुठून आणणार पैसे? आज या पद्धतीने तुम्ही जर माझ्यावरती बोलणार असाल, माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्या प्रत्येक स्वातंत्र्यावर हल्ला करणार असाल, शिक्षणाचं खाजगीकरण करणार. आता बिंडोकपणा सर्वोच्च न्यायालयाने केला 2 दिवसापूर्वी. कोणी म्हणतं अपमान करता सर्वोच्च न्यायालयाचा. सन्मान कमवायचा असतो. सर्वोच्च न्यायालयाने सन्मान कमवावा पहिले. क्रीमी लेअर SC ST मध्ये म्हणे क्रीमी लेअर आणायची. म्हणजे काय? ब्राह्मण जजचा मुलगा असेल तर तो जज होणार, पण SC ST जर जज असेल तर त्याच्या मुलाला मात्र क्रीमी लेअर लागणार, तो नाही होणार. हे का बरं?
म्हणजे संविधान नष्ट करून मनुस्मृती आणण्याचा हा आडवा मार्ग आता सर्वोच्च न्यायालय सुचवतंय। या पद्धतीने भारत बंद झाला पाहिजे। 21 तारखेला तो पुकारलेला आहे, कडेकोट बंद झाला पाहिजे। या देशातला प्रत्येक नागरिक याच्या विरोधामध्ये उभा राहायला पाहिजे। हे काय पद्धत आहे? या पद्धतीने तुम्ही तो हक्क काढून घेणार आहात? मगाशी ताई सांगत होत्या मातृभूमी म्हटल्या, त्या मातृभूमीनी जो दुर्बल आहे त्याचं हिताचं कायम रक्षण करायचं, त्याच्यावर जास्त फोकस द्यायचा। म्हणून हे कल्याणकारी राज्य आहे, दिस इज अ वेलफेअर स्टेट, हे करायलाच पाहिजे। आणि एका पिढीला मिळाल्यानंतर दुसऱ्या पिढीने घे, असं होतं का? असं होतं का? मला एक जण शहाणा भेटला होता दोन निकाल ज्या दिवशी आला त्या दिवशी, म्हणजे आमचे एक अधिकारी आहेत आणि शेड्यूल कास्ट है, IAS ऑफिसर है, शेड्यूल कास्ट है, करोड़ों रुपए उनके पास है, उनकी बेटी ने MBBS किया है, अभी MD करने वाली है, उसको क्या आरक्षण की जरूरत है? मतलब यही आपको पूछता हूं मैं कि लड़की है, MBBS किया है, MD करने वाली है, पिता IAS है, करोड़ों रुपए की उनके पास संपत्ति है, बहू बना लो ना उसको। तिला सून म्हणून घ्या की। नाही, काहीतरी काय बोलता? म्हटलं मग आरक्षण याच्यासाठी आहे, सामाजिक न्यायासाठी आहे। सामाजिक दृष्ट्या बरोबरीचं समजत नाही तोपर्यंत ते राहायलाच हवं। तो दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये। सर्वोच्च न्यायालयाने बिंडोकपणा करू नये। हा अक्षरशः बिंडोकपणा किंवा अत्यंत कुटीलपणा आहे। आरक्षण म्हणजे दारिद्र्य निर्मूलन नाही, सामाजिक हक्क आणि सामाजिक न्याय आहे आणि त्यासाठीच ते असायला हवं। हे या पद्धतीने अशा गोष्टी होणार आणि मग संसदेमध्ये जातीगत जनगणना करा ही काँग्रेस मागणी अनेक दिवसांपासून करताय। तो जाहीरनाम्याचा भाग होता, आजही याच्याबद्दल संसदेमध्ये बोलताय। त्याच्यावरती एक बावळट उभा राहिला अनुराग ठाकूर नावाचा, म्हणजे राहुल गांधी की जात क्या है, इसकी जात का तो पता ही नहीं। राहुल गांधींची जात बलिदानाची जात आहे। त्याची खापरपणजी स्वरूपा राणी ही इंग्रजांनी केलेल्या लाठीमारामध्ये मृत्युमुखी पडली, ते पहिलं बलिदान आहे। त्यानंतर तर संपूर्ण परंपरा आहे त्याच्या वडिलांपर्यंतची। प्रज्ञा सिंह ठाकुर की जाती क्या है? अनुराग ठाकूर। महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची जात काय आहे? इंग्रजांची माफी मागून पेन्शन खाणाऱ्या सावरकरांची जात काय आहे? सरदार पटेलांची माफी मागून सुटका करून घेणाऱ्या त्या पप्पू गोळवलकरची जात काय आहे? इंदिरा गांधींची माफी मागून सुटका करून घेणाऱ्या बाळू देवरसची जात काय आहे? कोणाची जात विचारतो तो? त्याच्या बाजूला जो बसला होता त्या दिवशी तडीपार, त्याची जात काय आहे? या तुमच्या जाती आहेत, माफी मागणाऱ्यांच्या, पेन्शन खाणाऱ्यांच्या, खून करणाऱ्यांचा। ही तुमची परंपरा आहे, अत्यंत नीच मनोवृत्तीची जात आहे ती। आणि म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये पण मी हे अनेक ठिकाणी सांगत होतो, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे लक्षण आहेत, आजार नाही। आजार रेशीम बागेत आहे। आजारावरती उपचार झाला पाहिजे, लक्षणं आपोआप दूर होतील। आणि त्या आजारावरती उपचार तेव्हाच होऊ शकतो जर आज घेतलेल्या संविधानाच्या शपथेसाठी आपण कटिबद्ध राहिलो तर। कारण त्यासमोर हे हतबल होतात, या संविधानाच्या समोर। आणि म्हणून संविधानाला दुर्बल करण्याचे हे प्रकार करतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून त्या संविधानाच्या रक्षणासाठी जे संविधान आपल्याला हक्क आणि अधिकार देतं, आपल्याला आपली कर्तव्य सांगतं, हे संविधान मला कर्तव्य सांगतं पहिल्यांदा की या देशातला वैज्ञानिक दृष्टिकोन टिकून राहिला पाहिजे, तो वाढीस लावला पाहिजे। माझा बिंडोक पंतप्रधान आहे, तो सांगतो गणपती प्लास्टिक सर्जरी आहे। संविधानाच्या कर्तव्याचं पालन पंतप्रधान करत नाही। म्हणजे येड्याला एवढं समजत नाही की गणपती प्लास्टिक सर्जरी नाही, ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे। एक नवीन वेगळा अख्खा ऑर्गन लावलाय। आणि हा अशा पद्धतीने बिंडोकपणा, मी धक्का बसला मला सर, इथं यवतमाळला येताना कावड यात्रेचे इथं लागलेत होर्डिंग,
म्हणजे मला अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम शिकवायला बोलावतात दरवर्षी. मी एक दिवशी गप्पा मारत असताना तिथल्या एका मुलाला विचारलं की तुझं स्वप्न काय आहे, सर्वात मोठं स्वप्न तुझं काय आहे? तो म्हटला मला चंद्रावरती घर बांधायचं आहे. आणि माझ्या देशातल्या मुलांच्या हातात तुम्ही कावड देणार? काय बिंडोकपणा चाललेला आहे हा. आणि याला प्रोत्साहन नेते काय देतात, राजकीय पक्ष काय देतात, काय? मी 6 महिने गुजरातमध्ये रफिक कुरेशी नावाने राहिलोय. गाई म्हशी गुजरातहून राजस्थानहून विकत घ्यायच्या, गुजरातमध्ये आणायच्या आणि विकायच्या. आणि वाटेत हे हरामखोर खंडणी गोळा करतात. ट्रकमधून ओढून मला 8-9 वेळेला खूप मारलं. मी 32 ट्रक आणले वेगवेगळ्या दिवशी. तुम्हाला मला सांगायचं गाय तुमची आई आहे म्हणून. आणि गाईच्या ट्रक मागे 15,000 रुपये, म्हशीच्या ट्रकमध्ये 6,500 रुपये, पाडे असतील तर 5,000 रुपये खंडणी घेतात. आणि मला मारून मारून ज्यावेळेला त्यांच्या घरी नेलं त्यावेळेला तो मला सांगतो रोज 1.5 कोटी रुपये गोळा करतो म्हणे. डर हमारी इन्व्हेस्टमेंट है, हे त्याचे शब्द आहेत. डर हमारी इन्व्हेस्टमेंट है. रोज 1.5 कोटी रुपये गोळा करतात. आणि कापल्यानंतर चामडं त्याला आणून द्यायचं आणि ते चामडं तो एक्सपोर्ट करतो. त्याची टॅनरी आहे, तो एक्सपोर्ट करतो. तुमच्या माझ्यासाठी गाय आई आणि त्यांच्यासाठी धंद्याचं मॉडेल ज्यात तुमचं भय ही त्यांची इन्व्हेस्टमेंट. वाह. मग डर अगर इन्वेस्टमेंट है तो मैं नहीं डरूंगा. 1.5 कोटी रुपये रोज गोळा करणार आणि हा खंडणीचा व्यवसाय चालवणार. आणि श्रद्धा तुम्ही सांभाळा, धंदा ते करणार. 72% बीफ एक्सपोर्टर त्यांच्याच जैन समाजाचे आहेत. अल कबीर, अल दुआ, सगळ्या त्यांच्या कंपन्या आहेत. नाव लावायचं अल कबीर, अल दुआ, आणि हे असा धंदा करणार. आणि माझा शेतकरी गाय विकू सुद्धा शकत नाही उघडपणाने नेऊन, भाकड झाली तर. त्याला भीती वाटते घेऊन जात असताना पकडून मारतील तर नाही ना. प्रत्येक जण काय कसायला विकायला जातो का? पण ही पद्धत कृषी कायदे आणल्यानंतर काय या देशातल्या शेतकऱ्यांचा करायचा प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एमएसपी मागणी काय आहे? अख्ख्या इंडिया अलायन्सची मागणी काय आहे की एमएसपी शेतकऱ्याला द्या. नरेंद्र मोदींनी एमएसपी दिली, त्याच्या नानीला दिली. नायडू आणि नितीशला एमएसपी दिली, सपोर्ट करण्याबद्दलची मिनिमम प्राइस. या अर्थसंकल्पात जाहीर दिली. मोदीला सपोर्ट केला म्हणून या दोघांना मिनिमम सपोर्ट प्राइस. ते शेतकऱ्याचं काय? मी लातूर ते नागपूर फिरलो होतो सर, गावागावामध्ये. प्रत्यक्ष उत्पादन खर्च काय हे शोधण्यासाठी. आणि मग ती सगळ्या सरकारने पाठवलेल्या शिफारसींचा कागद घेतला. तुम्हाला खोटं वाटेल, सोयाबीनला 1 हेक्टर सिंचनाचा खर्च या महाराष्ट्र सरकारने पकडला 4 रुपये 70 पैसे. 4 रुपये 70 पैसे सोयाबीनचा 1 हेक्टर सिंचनाचा खर्च. मी ही अख्खं डॉक्युमेंट सगळं एका मुंबईतल्या पत्रकाराला दिलं, कारण मी नाही पत्रकारितेत. त्याला म्हटलं अरे याच्यावर बातमी कर. तो म्हणे कसं काय, याच्यात काय बातमी आहे? म्हटलं मुंबईत सुलभ शौचालयात एक डुंगण एकदा धुवायचे 5 रुपये येतात. एकदा संडासला द्यायचे 5 रुपये सुलभ शौचालयात घेता. आणि माझ्या शेतकऱ्याला 2.5 एकरची वावर भिजवायचं 4 रुपये 70 पैशात. आणि मग तो आत्महत्या करणार नाही तर काय करेल? काय पर्याय ठेवताय त्याच्यासमोर? त्याच्यावरती आत्महत्येची वेळ आणायची. त्याच्या मुलीला म्हणायचं तू माझी लाडकी बहीण बरं का, तुला 1500 रुपये देतो. आणि 60 वर्षाच्या बाईला आता तुम्ही 1500 द्या, पुढच्या वर्षी ती 61ची झाल्यानंतर काय सावत्र होईल? काय बिंडोक कारभार चाललेला आहे. आणि हे आपण सहन करतो. या पद्धतीने या गोष्टी होणार या देशात. हे जर होऊ द्यायचं नसेल, पुन्हा परत तेच सांगतो. मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला लोकांना उभं राहून शपथ घ्यायला लावायचो की आम्ही भारताचे लोक लोकशाही हाच धर्म आणि संविधान हा धर्मग्रंथ मानून अशी शपथ घेतो की लोकशाही संपवू पाहणाऱ्या या भारतीय जनता पक्षाचा या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण पराभव करू. हे पुन्हा दिसलेच नाही पाहिजे. या विधानसभेला तर हे 50 पण क्रॉस नाही झाले पाहिजे.
हे आणि याचे अग्निवीर मिळून 50 पण झाले नाही पाहिजेत. या इतक्या द्वेषाचं वातावरण आपल्या देशात राज्यात निर्माण करून ठेवलंय. जाती जाती द्वेष, धर्माधर्मात द्वेष, काय भिंडक कारभार आहे सगळा. म्हणजे मी नास्तिक आहे, पण मला काही असतात नाही. कोल्हापूरमधल्या कार्यक्रमामध्ये ते बिडेचे किडे आले होते. तू देव नाही मानत का म्हणे. म्हटलं मी पंढरपूरचा पांडुरंग मानतो. म्हणे का. म्हटलं कारण मला पांडुरंगामध्ये माझं संविधान दिसतं. या देशामधला एकमेव अहिंसक निशस्त्र देव, ज्याच्या हातात कुठलंही हत्यार नाही, तो या देशातल्या सामान्य माणसाप्रमाणे विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवलेत, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. तो स्त्री पुरुष समानता मानतो, तो विटेवर आहे, त्याची बायको पण विटेवर आहे. इतर देवांसारखी त्याची भानगड नाही. तो बसलाय सिंहासनावर आणि बायको पायाशी बसली आहे, त्यातली भानगड नाही. याचं कुठलंही कर्मकांड नाही. तो या देशातला एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. आणि म्हटलं सर्वात महत्वाचं, तो पॅरिटी निर्माण करणारा जगातला एकमेव देश आहे. तर म्हणजे काय. ते बिंडोक असतात, त्यांना कळत नाही पॅरिटी म्हणजे काय. तर म्हटलं पॅरिटी म्हणजे माझ्या गावातलं 8 वर्षाचं पोरग जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं तर परत आल्यानंतर 80 वर्षाचं म्हातारं पण माऊली म्हणून त्याच्या पाया पडतं. ते म्हातारं त्या पोराला विचारत पण नाही तुझी जात काय, तुझा धर्म काय, तुझा पंथ काय, काही नाही. तू टॅक्स पेअर आहे का, नॉन टॅक्स पेअर आहे. ही भारतीय जनता पक्षाने आणलेली नवीन कॅटेगरी भेदभाव करण्यासाठी. तो काही विचारत नाही. तो सरळ त्याचे पाय धरतो. तू दर्शन घेऊन आलास बाबा, तू पण माऊली. म्हटलं असा मी देव मानतो. यांच्यासारखी हिंसक मॉडेल जी आहेत ना देवाची, यांनी जी निर्माण करून ठेवली आहे, ती बदलणं गरजेचं आहे. हे रामाचं करत होते. राम जिथं जिथं गेला तिथं तिथं हारले. ते वरुण ग्रोवर म्हटलं ना, हल्ली म्हणे मला कोणी जोक सांगायचीच गरज पडत नाही. मला रात्री 3 वाजता जरी आठवलं की अयोध्या में वो हार गए तो भी मुझे हसी आ जाती है. आणि रामटेकला हरले, रामेश्वरला हरले, नाशिकला हरले, अयोध्येला हरले, गोकर्णाला आपल्या याला चित्रकूटला हरले, सगळीकडे हरले. कर्नाटकमध्ये बजरंग बलीनी फटका दिला, आता रामानी फटका दिला. अरे रामाला माहिती आहे ना त्याच्या बायकोचं अपहरण साधूच्या वेशात आलेल्या ब्राह्मणांनी केलं, आणि हे पुन्हा साधूच्या वेशात येऊन हेच करणार आहेत. त्यामुळे खरं रामाने रावण म्हणून जाळायला सुरुवात केली की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. हे लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून रामाने सांगितलं लोकांना की दरवर्षी रावण जाळा. ते बरोबर त्यांनी काम करून दाखवलं यावेळेला. आणि या प्रकारांमध्ये जर आपल्याला अडकायचं नसेल, फसायचं नसेल, हे जे बिंडोकपणा सगळा चालवलेला आहे, गाईच्या गोमूत्रात सोनं आहे आणि शेणामधून युरेनियम येत नाही. एक बिंडोक उभा राहतो, तो म्हणतो सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. असं ओल्या बांबूनी झोडावं असं वाटलं होतं मला. सूर्य थंड व्हायला लागलं. हे हसण्यासारखी गोष्ट नाहीये. संताप आला पाहिजे की माझा वैज्ञानिक दृष्टिकोन तू संपवायला पाहतोय, आणि एकदा वैज्ञानिक दृष्टिकोन संपला की तुम्हाला प्रश्न पडणं बंद होईल. प्रश्न विचारायचेच नाहीत, ते अंतिम सत्य. द्वैत अद्वैताचा सिद्धांत जो आहे तो त्यासाठी आणलेला आहे शंकराचार्यांनी, की सगळंच मिथ्या आहे तुमच्या आजूबाजूला येते, तुम्ही कशावर विश्वासच ठेवायचा नाहीये. त्यामुळे याच्यातून सावरणं गरजेचं आहे. हे अंधारावरती प्रेम करणारे मठ्ठ बैल आहेत. त्या अंधाराच्या प्रेमात तुम्हाला पाडू पाहताय, विनाशाच्या प्रेमात. हे लक्षात घ्यायला हवं. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर या संविधानातल्या प्रत्येक मूल्यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे. आपल्याला मिळालेली लोकशाही, म्हणजे माझ्या पिढीला जी मिळालेली लोकशाही, माझं पालन पोषण हे ज्या निर्भय, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष वातावरणात झालं, कारण त्याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली होती. म्हणून माझ्या घरात ती मूल्य आली. त्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला. माझ्या देशातली लोकशाही, माझ्या देशातली निर्भयता, माझ्या देशातली धर्मनिरपेक्षता, माझ्या देशातली जातनिरपेक्षता जर टिकावी वाटत असेल तर त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागेल. प्रत्येक पिढीला किंमत चुकवायला लागते लोकशाहीची.
ही अनेक वर्ष झाली आपण नाही चुकवलेली, ती आता चुकवणं भाग आहे. त्यामुळे ती किंमत चुकवायला आपण तयार राहिलं पाहिजे, तरच या देशातली लोकशाही टिकेल. आणि आज यवतमाळमध्ये या विषयासाठी, या निमित्ताने आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आलात, हा खूप आनंददायी आशेची गोष्ट आहे. ती एक छोटी कविता आहे. ले मशाले चल पड़े हैं लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के. हा या रेशीम बागेने देशभर पसरवण्याचा जो प्रयत्न चालवलेला आहे, अंधार पसरवण्याचा प्रयत्न, हा आपण आपापल्या घराघरात मशाल पेटवून विझवायचा आहे. आणि हे करायचं असेल तर संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे हे समजून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वागावं लागेल. तरच संविधानाच्या मूल्यांवरती निष्ठा दाखवणाऱ्या लोकांना तुम्ही जर निवडून दिलं तरच हे शक्य आहे. हे आपण आजच्या निमित्ताने एवढा स्वतःशीच हा काय म्हणतो आपण, ही प्रण करू, शपथ घेऊ स्वतःसाठी. जसं संविधान लोकांना अर्पण केलं, तशी ही शपथ आपण आपल्यासाठी घ्यायची की माझ्यासाठी मी ही शपथ घेतो. हे एवढं आज या निमित्ताने आपण करू. मी खूप वेळ शांतपणे खूप ऐकून घेतलं, याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.